सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडले जात आहेत। मात्र सध्याच्या अपक्ष उमेदवाराच्या नावाची मी स्वतः शिफारस केली होती। मात्र शिवसेनेची कोल्हापूरची जागा शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला दिल्यानं त्यांनी सांगलीत आपला उमेदवार परस्पर जाहीर केला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। राज्यातील आता आणखी एक प्रकल्प परराज्यात जाणार असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न केलाय। बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय। पण सोबतच यंदा प्रथमच मतदारसंघात पैशाचा अमाप वापर झाल्यावर त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे। त्याचबरोबर बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही, पण येथे आतापर्यंत केव्हाच पैशांचा वापर झाला नव्हता, परंतु या निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला असं लोक सांगतायत। आता त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय। पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। शांत सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं, पण अलीकडच्या काळात पुण्यात पब संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढतीये। त्यातच पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब बार उघडे ठेवण्याला परवानगी दिली आहे। त्यामुळे या पब संस्कृतीचे पेव अधिकच फुटलाय। या सर्वाचा परिणाम पुणे शहराची संस्कृती बिघडण्यावर होतोय। विशेषतः या संस्कृतीमुळे तरुण पिढीचे आयुष्य बर्बाद होतंय। हा अत्यंत चिंतेचा मुद्दा बनलाय। त्यामुळे पुण्यातील वाढते नाईट कल्चर संपवावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना केली आहे। संपूर्ण राज्य दुष्काळानं होरपळत आहे। बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करतोय। अशा संकटात राज्य सापडलं असून लोकसभा निवडणुका संपल्यात आता राज्य सरकारनं दुष्काळाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये। पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचं पाणी मिळावं, तसंच जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे। यासाठी आचारसंहिता शिथिल करून तातडीनं पिण्याचं पाणी व जनावरांना चारा मिळेल यासाठी सरकारनं निर्णय घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे।